शाळेतलं शिक्षण आलं का खाली बोलवा, माझ्यावर जो अन्याय झालाय तुमच्या लेकरावर झालाय असं तुम्ही समजा. तुमच्या लेकरांच्या शिक्षणासाठी आम्ही टॅक्स भरतो, ते शिक्षक यांनी निवडणुकीचा कामाला लागतो. मंगेश चला एक मिनिट माझ्या समोर राहा. नाही ऐका ना, आम्ही कलेक्टरला घोडे लावतो पण पोलिसांचा आम्ही आदर करतो. मी सांगा माझी काय नाही येत नसतो, उचलून घ्या मला. येत नसतो मी, नाही मी येत नसतो. सर तुम्ही काय बोलले? नाही मी इथं मग राडा करणार होतो. तुम्ही कशाला आले? तुम्ही कशाला आले? नाही तुम्ही मला घेऊन जाणार आहे तर कोणत्याला माहिती झालं पाहिजे ना कशाला घेऊन जाणार आहे. आपण सांगतो गाडीमध्ये घ्यायला सांगा. नाही गाडी नाही, घ्या मला गाडी घ्या. विषय क्लिअर केला ना कलेक्टरने. परत कलेक्टरकडे चला, ते सांगतील तसं करूया, ते सांगतील तसं करूया. काय अडचण आहे म्हणजे माझं चुकलं काय? गुन्हा सांगा, काय FIR दाखवा, नोटीस काय द्या मला अगोदर. पोलीस स्टेशनला मी काय गुन्हेगार आहे का? परवानगी घेऊन देऊ शकत नाही का? कशाची परवानगी? मी काय भ्रष्टाचार केलाय का? मी का पैसे घेतले का? ओ मॅडम मी काय एखादी पोरगी छेडली का? भ्रष्टाचार केलाय. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मंगेश साबळे व पोलिसांमध्ये चांगलाच राडा बघायला मिळाला. त्यात झाले असे की शिक्षकांच्या कमतरतेमुळे व शिक्षकांवर दिलेल्या अतिरिक्त कामामुळे विद्यार्थ्यांवर शिक्षकांचे दुर्लक्ष होत असल्याने सरपंच मंगेश साबळे यांनी याबाबत निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. दरम्यान पोलिसांनी सरपंच मंगेश साबळे व जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा घडवून आणली. यानंतर कार्यालयातून बाहेर येत असताना सरपंच मंगेश साबळे यांनी त्यांच्या एका कार्यकर्त्याला पुढून ये असे म्हटले. या वाक्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी मंगेश साबळे यांच्यात चांगली शाब्दिक चकमक सुरू झाली. संबंधित महिला पोलीस अधिकाऱ्याने साबळे यांना गाडीत बसून ठाण्यात नेण्याबाबत कर्मचाऱ्यांना सांगितले. मात्र साबळे यांनी माझा गुन्हा काय आहे, तुम्ही मला कस काय नेत आहात, माझ्यावर कुठली FIR आहे, मला नोटीस द्या असे प्रश्न उपस्थित केले. यावर संबंधित पोलीस अधिकाऱ्याने तुम्ही परवानगी घेऊन निवेदन द्या असे विधान केले. दरम्यान मंगेश साबळे यांनी आम्ही काय भ्रष्टाचार केला नाही, कुठल्या मुलीला छेडले नाही, तर जनतेचे प्रश्न मांडले, आमचा गुन्हा काय ते सांगा असे संबंधित अधिकाऱ्याला उत्तर दिले. आता जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली. तुम्हाला वाटत असेल की मी चुकीचे केले तर जिल्हाधिकाऱ्यांना बोलवा आणि त्यांनी सांगेल तसे करा असे विधान देखील पुढे साबळे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात मंगेश साबळे व पोलीस यांच्यामध्ये झालेल्या राड्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये एक बाब नक्कीच विचार करणारी आहे, जी म्हणजे महिला पोलीस अधिकाऱ्याने परवानगी घेऊन निवेदन द्या असे केलेले विधान. कुठल्याही समस्येचे निवेदन द्यायचे असेल तर आता पोलिसांकडे परवानगी घ्यावी लागेल का? प्रत्येक गोष्टीची परवानगी जर पोलिसांकडून घ्यावी लागली तर मग सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्यासाठी कोण समोर येणार, कोण तक्रार करणार, कोण निवेदन देणार असा प्रश्नही या महिला पोलीस अधिकाऱ्याने केलेल्या विधानानंतर सर्वसामान्यांना पडत आहे. दहा कोटी शिक्षण अधिकाऱ्याच्या घरामध्ये घवाळे सापायला. 10 कोटीचे घवाळे शिक्षण अधिकाऱ्याच्या घरात. सीओचवर धाड मारून पहा, हे कलेक्टरवर एखादी धाड मारून पहा. 50, 25, 125 कोटी यांच्या घरात देखील सापडतील. अरे बदलीचे पैसे, प्लेसमेंटचे पैसे, प्रतिनियुक्तीचे पैसे, या डेप्युटेशनचे पैसे, शिक्षकांकडून पैसे उधळण्याचा कारभार या ठिकाणी यांनी लावलाय. एखादा आमदार तिकडून दांगडा करताय, शिक्षक मुख्यालय हजर करा, आणि दुसरीकडे सीओ, कलेक्टर, शिक्षण अधिकारी त्या शिक्षकांना पैसे जमा करते. हा सिस्टमचा भमळगांड्या कारभार या ठिकाणी चाललाय. माय बापू, आपल्या लेकरांचं शिक्षण अंधारात घालण्याचं काम चाललंय.
आणि या निवडणुकीसाठी पंतप्रधान देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि या ठिकाणी अशा पद्धतीने यांचे पक्ष मोठे व्हावे म्हणून आपल्या लेकरांची बुद्धी भ्रष्ट करायची, त्यांची शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करायची, त्यांची शाळा शिक्षण व्यवस्था पूर्णपणे निस्तनाभूत करायची आणि मग अशा पद्धतीने पक्षाचे झेंडे त्यांना हातात घ्यायला लावायचे. कलेक्टर अंग्रेज की औलाद चलनी जाओ, हमारे पे जो अन्याय हो रहा है हम सहन नहीं करेंगे, आवाज उठाएंगे, गोली मारो, फांस पे लटका दो, शांत नहीं बैठेंगे. अरे एवढे दिवस सहन केलंय तुमचं, आता शांत बसणार नाही. कलेक्टर चलनी जाओ, हमारे पैसों पे जीने वाले कलेक्टर चलनी जाओ, हमारे टैक्स पे जीने वाले कलेक्टर चलनी जाओ, हमारा ये जो अज्ञान है, हमारा का जो अन्याय है वो सॉल्व करो. यही काम के लिए तो रखा है तुमको. अरे हमारे सालदार हो तुम, हमारे पैसों पे जीते हो तुम, हमारे टैक्स पे जीते हो तुम. कलेक्टर चलनी जाओ, अंग्रेज की औलाद, कलेक्टर चलनी जाओ, अंग्रेज की औलाद, कलेक्टर चलनी जाओ. इथं शांत बसणार नाही. आमच्यावर जो अन्याय झालाय तो सामान्य माणसावर रोज होतोय. आम्ही आवाज उचलतोय, सामान्य माणूस आवाज उचलू शकत नाही. सामान्य माणसानं आवाज उचलला, त्याचा आवाज दाबण्याचं काम हे लोक करतात आणि म्हणून या ठिकाणी अन्यायाला वाचा फोडण्यासाठी या ठिकाणी आज आम्ही आलोय. काल एका शिक्षकाला अटॅक आला बीएलओचं काम करताना आणि तपासणी केली तेव्हा कळलं त्याच्याकडे 4 कामं दिली होते. 4 कामं एका शिक्षकाला तुम्ही देणार असाल तर तो शिकवणार काय? आज नवीन वार्षिक शिक्षणाचं वर्ष चालू झालंय आणि या वार्षिक शिक्षणाच्या वर्षामध्ये 8 शिक्षकापैकी 4 शिक्षक तुम्ही निवडणुकीच्या कामाला तुम्ही इलेक्शन टॉप प्रायोरिटी म्हणून आले का सर? अरे मीटिंग किती दिवस करणार आहे? मीटिंग अलुआ मीटिंग अलुआ मीटिंग किती दिवस मीटिंग करणार आहे? अरे कलेक्टर, अरे अंग्रेज की औलाद चलनी जाओ, अरे कलेक्टर चलनी जाओ. सर मी पेट्रोल आणलंय, मी जाळून घेईन, हे बी जाळेल, मी बी जाण, मला न्याय पाहिजे. मीटिंग सोडून यावं म्हणावं. सामान्य शेतकऱ्याचा विषय, सामान्य शेतकऱ्याच्या पोरांचा विषय, जिल्हा परिषद शाळेचा विषय. एका तहसीलदारानं माझ्याकडनं बदला घ्यायचा म्हणून माझ्या शाळेवरच्या 4 शिक्षकापैकी 8 शिक्षकांना इलेक्शन टॉप प्रायोरिटी म्हणून या ठिकाणी बघा, 1 बघा, 1 2 3 4 आणि 5 ही 4थी नोटीस आहे. 3 शिक्षक गेले. मी म्हणलं एकाला तू आता जाऊ नको, 4च राहिले ना खाली, तर नोटीस काढलाय काय बीएलओला, नोटीस. अरे किती गेंदड्याच्या कतडीचे झाले. आमच्या लेकरांना शिकायचं नाही काय? आमच्या लेकरांना शिकायचं नाही. अरे तुमचं ऐकायला तुम्ही शिकले म्हणून इथं आले साहेब. आमच्या लेकराचा शिक्षणाचा अधिकार हिडून घ्यायला लावले. खटावकरला तहसीलदारला इथं बोलाव, तिला सस्पेंड करावं त्या खटावकरला. 4 शिक्षक एका गावच्या जिल्हा परिषद शाळेचे निवडणुकीसाठी कामाला लावले. आमच्या पोरांना कोण घंटा शिकवणार आहे का? अरे कलेक्टर चलनी जाओ, अरे अंग्रेज की औलाद चलनी जाओ. आमच्यावर झालेला अन्याय सहन करणार नाही. मी या ठिकाणी आवाज उचलतोय. सामान्य लोकांमध्ये आवाज उचलण्याची हिंमत नाही. मी आवाज उचलतोय कारण माझ्यावर अन्याय झालाय. भेटायला बोलला की मी नाही येणार वरती. मी कॉल केले, मी फोन केले, मी निवेदन दिले, मी शिक्षणाधिकाऱ्याला बोललो, सीओला बोललो, गट शिक्षणाधिकाऱ्याला बोललो, तहसीलदारला बोललो, नायब तहसीलदारला बोललो. आता मी वर येऊ का भेटायला? मी एक सरपंच असून मला एवढा त्रास? हे काय जागीरदाराची औलाद आहे का? अरे आमचा नौकर आहे, नौकर. काम करतो आम्ही, टॅक्स भरतो आम्ही म्हणून बसलाय तिथं. आम्हालातून पैसे नाही पडले, त्याच्या बापानं खायला दिलं नाही त्याला. अरे आमचा नौकर आहे ते. कलेक्टर चलनी जाओ, चला अंग्रेज की औलाद. आमच्यावर झालेला अन्याय, आम्हाला न्याय मिळाल्याच्या आम्ही शांत बसणार नाही. तुम्हाला हीच भाषा समजते साहेब. प्रेमाची भाषा, निवेदनाची भाषा तुम्हाला समजत नाही. तुम्हाला घोडे लावले, तुमच्या बापाच्या या ठिकाणी पगारातून तुम्ही खात नाही. आमचा शेतकरी बाप तुम्हाला पोचतोय, तुम्हाला जगवतोय, तुम्हाला खायला देतोय. हीच भाषा तुम्हाला समजते. अरे कलेक्टर, अरे अंग्रेज की औलाद चलनी जाओ, अरे कलेक्टर, अरे अंग्रेज की औलाद चलनी जाओ. आमच्यावर इंग्रजापेक्षा जास्त अत्याचार करायला लागले तुम्ही. अरे आमच्या लेकरांना शिकू द्यायचं
खर्च तर आमच्या लेकराच्या भविष्याचे 4 शिक्षक BLO म्हणून निवडणुकीच्या कामाला लावले तुम्ही. अरे खड्ड्यात घाला ती निवडणूक, खड्ड्यात गेले ते मंत्री संत्री आमदार खासदार साले हरामखोर. आमच्या पोरांच्या शिक्षणाचा खर्च तुम्हाला निवडून येण्यासाठी करताय. अरे कलेक्टर, अरे अंग्रेज की औलाद, चाललीचे आम्ही हे सहन करणार नाही. बरेच वर्ष सहन केलं, आता आम्ही हे सहन करणार नाही. आमच्यावर होणाऱ्या प्रत्येक अन्यायावर आम्ही आवाज उचलणार. तुम्ही आमच्या छाताडात गोळ्या घाला, तुम्ही आम्हाला फासावर द्या, आम्ही शांत बसणार नाही. अरे कलेक्टर, अरे अंग्रेज की औलाद, चाललीचे आम्ही शांत बसणार नाही, आम्ही आवाज उचलणार. आणि आमचा आवाज दाबायचा जर का तुम्ही प्रयत्न केला तर उद्रेक या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी प्रामाणिकपणे शांतपणे निवेदन देऊन फोन करून तुम्हाला समजत नाही, तुम्हाला राडा केल्यावरच या गोष्टी समजतात. एका शाळेचे 4 शिक्षक BLO म्हणून तुम्ही द्यायला लागले, लाज तुम्हाला या ठिकाणी वाटत नाही. प्रत्येक जणांना खाली बोलवा, नाही तुम्ही राडा करणार, राडा पुढे करणार. अरे कलेक्टर, का मीटिंग करायला लागलाय, काजू बदाम खायला लागलाय आमच्या पैशावर. अरे 1 घंटा झाला पोरगा ओरडतो, आवाज येत नाही गरे कलेक्टर. अरे बहिरा झालाय गरे कलेक्टर, तुझ्या कानात मळ साचलाय गरे. अरे अंग्रेज की औलाद, चाललीचे हो. ए कलेक्टर, चाललीचे हो. काय 1 तास लागतंय का पाडईला गेले का पेंडगावला गेले बोलवायला? तिथं बसले असेल ना डोंगारा पट्टीला चिटकून बोलवा खाली त्यांना. ते काय आमचे बाप आहे का, नोकर आहे ना आमचे, आमच्या पगारात झुलू राहिले ना, गाड्यामध्ये फिरू राहिले ना. ते तुम्ही बी तर रस्त्यावर त्यांचं संरक्षण करता ना. तुमच्या लेकरांचे शिक्षक असे पळवून लावले निवडणुकीच्या नेत्याची चाकायला, तर पटेल का साहेब तुम्हाला? चुकीचं आहे नाही. कोण आवाज उचलणार आहे? त्या शिक्षकांची कोणी ऐकायला तयार नाही. शाळा जिल्हा परिषदचा कचरा करून टाकला. 14 कोटीच्या इमारती बांधायला साहेब हे घ्यायला लागले. आपल्या शाळेमध्ये खर्च नाही पोरायला बसवायला. मास्तर आलं सकाळपासून संध्याकाळपर्यंत, त्याला रस्ता नाही नीट जायला. पैसे नाही, गाय गोठ्याचे नाही, कुठल्या सरकारी कामाचे पैसे नाही. काजू बदाम खाताय मीटिंग मध्ये बसून आपल्या पैशावर. एखादं वाहून गेलं, मरून गेले, 15 शाळा एखाद्या विद्यार्थ्यावर पडली. कलेक्टर, खटावकर आहे का? बोलवा खटावकर मॅडम, पुढे खटावकर मॅडम. खटावकर मॅडमला कळत नाही का? या मॅडम इकडे जरा, या तुम्ही बाजूला. 4 शिक्षक आहो मॅडम, या समोर या जरा, या इकडे या मॅडमचं स्वागत करा. 4 शिक्षक एका शाळेचे BLOला कामाला लावता का तुम्ही? कोणी आदेश दिला तुम्हाला? 4 शिक्षक एका जिल्हा परिषद गावच्या शाळेमधून 4 शिक्षक कामाला लावता का BLOच्या? 4 आहे, 8 आहे सगळे. हा, हे कोण आहे? सुनील बाबूराव ढुगे. 10 तारखेचा शिक्षक. अर्ज द्यायचा का तुम्हाला? 4 चुका तुम्ही करणार, तुम्हाला आम्ही अर्ज द्यायचा का? तुम्ही का बाप आहे का आमचे? आमचे नोकर आहे ना तुम्ही, तुम्हाला अर्ज द्यायचा का? आम्ही मरतो ना आम्ही इथं. तुम्ही आमच्या पगारावर जगा, खा मस्त काजू बदाम, बैठकीमध्ये बसा तिकडे. अर्ज द्या म्हणायला लागले. किती फोन केला? राऊत सरांना विचारा. कोण आहे राऊत सर? राऊत सर जिल्हा माणूस आहे का? तुमचं नाव सांगायला लागले ते मॅडमनी. नोटीस कोणाची आहे? नोटीस कोणाची आहे? तुमचं नाहीये का नोटीस? एक मतदान नोंदणी अधिकारी सहाय्यक. मग कोणाची आहे? तुमचा अधिकार नाहीये का इलेक्शन प्रायोरिटी? मग बोलवा कलेक्टरला बाली. हे कोण आहे? हे कोण आहे? हे कोण आहे? तहसीलदार तथा सहाय्यक मतदार आहे ना. मग तहसीलदार कोण आहे? एक ऑर्डर मध्ये आता 4 शिक्षक घेता का? मला त्याचं उत्तर द्या आधी. काय मी खोटं बोलतोय का? हे ढगे आहेत, हे ढगे आहेत, हे काळे आहेत, हे या ठिकाणी बार्लेवार आहेत, हे बार्लेवार आहेत, या ठिकाणी हे जगताप आहेत. काय हमारे पैसों पे जी रहे हो, हमारे लड़कों के भविष्य खराब करो.
ते मंगेशचा चालू आहे, मंगेशचा मोबाईल. तुमच्यावर अन्याय झालाय. जर का आमचा अन्याय या ठिकाणी सॉल्व्ह करण्यात आलाय तिथं अंगावर तेल घेऊन आम्ही जाळणार आहे. आणि ही बाई मॅडम तहसीलदार मॅडम त्याला जबाबदार आहे. 4 एका शाळेवरचे मला सांगा, तुम्ही 8 शिक्षकापैकी 4 शिक्षक तुम्ही बीएलओच्या कामाला लावणार, निवडणुकीच्या कामाला लावणार. स्वतः तुम्हाला शाळेवर शिकवणार का? तुम्ही प्रत्येक वेळेस शिक्षक लोक तिथे लावणार. पेट्रोलची कॅन घेऊन आलो, मी सांगतो जाऊन घेऊन स्वतःला. साहेब, कलेक्टर साहेबांना बोलवा, माझ्यावर अन्याय झालाय, मी आवाज करतोय. ओ मंगेश भाऊ तसं मी शांत बसणार नाही. इलेक्शन कमिशनरचा जिल्हा परिषदचा काय संबंध येतो? स्वातंत्र्य सवयता आहे ती निवडणूक आयोग काय संबंध येतो त्याचा? अरे माझ्यावर राग आहे. हो मॅडम, माझ्यावर राग आहे. शिक्षकाचा आणि निवडणुकीचा कुठला संबंध येतोय? स्वातंत्र्य आहे ती स्वायत्तता निवडणूक आयोग. चल खाली ये. शिक्षकांचा त्याचा काही संबंध येत नाही. नाही करू शकत चल तुम्ही. खाली ये. ए, कलेक्टर. आम्ही सामान्य नागरिक आहे. सामान्य माणसं. जा तुम्ही इथून, ह्याला घेऊन जा. सामान्य माणसं. सामान्य माणसं. निवडणूक आयोगाचा आणि झडपीचा कुठलाही शिक्षकाचा संबंध येत नाही कायद्याने. काही संबंध नाही. कुठला संबंध येतोय? कोणता संबंध आहे? अशा चुका जर वारंवार केल्या ना तर तुम्हाला ठोकून काढणार, लक्षात ठेवा. तुम्ही लेकरांच्या भविष्यासोबत जर खेळणार ना, साहेब मला सांगा, 4 शिक्षक 8 शिक्षक आहे, 8 शिक्षकापैकी 4 शिक्षक तुम्ही बीएलओच्या कामाला लावणार आणि शाळेत कोण शिकवणार सर? त्याचे पोरायचं वाटलं आहे ना. अरे मांडला म्हणजे ऐकत नाही, नोटीस काढली. मी शांततेत ऐकत नाही, शांततेची भाषा तुमच्या समोर त्या तर साहेब मला एक सांगा, ही गोष्ट यांना कळती ती तहसीलदारला कळवं नाही का? घेणार नाही आम्ही. अरे आम्ही अंग्रेजाच्या सर एक गोष्ट आहे का, जी गोष्ट साध्या सरपंचाला कळते की 4 शिक्षक 8 शिक्षकातून 4 नाही द्यायचे, ती तहसीलदार नाही कळत का? शिक्षण अधिकारी नाही कळत का? तुमच्यात आवाज नाही रे, तुम्ही साले आधी गांडू आहे. कळतं ते. तुमच्या मनगटात दम नाही ना आवाज उचलायचा. मी आलो इथं मरायला तयार आहे. गावात किती मला निशाण बसणार नाही. तुम्ही कामाला याला शाळेचं शिक्षण यायला घ्या. खाली बोलला, माझ्यावर जो अन्याय झालाय तुमच्या लेकरावर झालाय असं तुम्ही समजा. तुमच्या लेकरांच्या शिक्षणासाठी आम्ही टॅक्स भरतो, ते शिक्षक यांनी निवडणुकीच्या कामाला लावतो आणि आम्ही मान्य करणार नाही सर. ऑलरेडी आमचे 14 कोटी रुपये जिल्हा परिषद इमारतीला लावून टाकले, तुम्ही शाळेला लावायचे. असे वारंवार जर हे निर्णय घेत असतील तर मी गेलेच्या खात्रीचे आहे. तुम्ही शिकले सर, आम्हाला सुद्धा शिकण्याचा अधिकार आहे. मॅडम तहसीलदार व्हायला कमीत कमी आमच्या पोराला गणित तरी यायला पाहिजे, वाचन तरी यायला पाहिजे. 4 शिक्षक निवडणुकीच्या मागे लावले, पहिले मंत्री संत्रीच्या मागे लावले. निवडून येऊन काय कामं करायला लागले आमचे? काय कामं करायला लागले ते मंत्री संत्री? शिक्षक कमीत कमी शिकवताय ना. कुठल्या जिल्हा परिषद सदस्यांना, कुठल्या आमदार खासदारांना शाळेला निधी दिलाय? कुठली इमारत त्यांनी उभी केली? मला चक्कर यायला, मला त्यांचं अटक यायला, माझ्या हातात कापडायला लागले, एका हाताला मुंडायला लागले माझ्या ओढून. डॉक्टर विक्टर नाही, कलेक्टर बोलवा खाली. डॉक्टर कलेक्टर बोलवा ना. कलेक्टर एक तास झाला ते माणूस बोलतो की ते माणूस खाली आणली. कायदा तर बोला नाही. आवाज दाबला ना सर, आवाज दाबायचा. या मॅडमला त्यांनी कारवाई केली. ठीक आहे, सांगतोय कलेक्टर साहेब चेंबरमध्ये सगळे चला. एक मिनिट मला. हो 1 मिनिट मंगेश. चला 1 मिनिट. तुमच्या नाही ऐका ना. आम्ही कलेक्टरला घोडे लावतो, पण पोलिसांचा आम्ही आदर करतो. पोलिसांच्या पुढे आम्ही जाणार. तुम्ही आमचा जीव वाचवताय, तुम्ही आमचं संरक्षण करताय. तुमच्या नोकरीला धोका होईल असं आम्ही काही करणार नाही. आमच्यासाठीच आहे का? 1 मिनिट सर 1 मिनिट. हे पण सुद्धा नाही आमचं. तुम्ही दांड्याचा काय विषय करा, ते सोडा नाही. आम्ही तुम्ही काय करा, सगळ्यांच्या भावना मांडा. शांततेत बोलतो. तुम्ही बोला, शपथ शांततेत बोलतो. किती लोक आहे तुम्ही सांगा. सगळ्यांना उद्या सगळ्याला नाही मीटिंग अडचण येते. सगळ्याची अडचणचा विषय नाही. झडपीमध्ये आमचे नातू शिकून आले झडपीमध्ये. आरडीसी दुसऱ्या फोनवर करून ठेवला. कलेक्टर साहेबांना हे करू, पण त्या असंच होतंय. आम्ही आवाज उचलतो. आवाजाचा विषय नाही. सरपंच ऐका ना, इथे जे मोर्चे निवेदन किंवा काही प्रश्न मोर्चा नाही, खाली साहेबाला बोलवा खाली. काय अडचण आहे? सर येऊ द्या ना खाली. येऊ द्या ना खाली. काय
बाकीचे थांबा बाहेरच. चला बाकीचे बाहेर थांबा. जास्त नका पिऊ. हो जास्त नका पिऊ. एक मिनिट नाही. सांगा माझी काय नाही येत नसतो. उचलून घ्या मला. उचला. येत नसतो मी. नाही मी येत नसतो. सर तुम्ही काय बोलले? मी इथं मग राडा करणार होतो. तुम्ही कशाला आले? तुम्ही कशाला आले मध्ये? नाही तुम्ही मला घेऊन जाणार आहे तर जनतेला माहित झालं पाहिजे ना कशाला घेऊन जाणार आहे. नाही पण सांगतो गाडीमध्ये घ्यायला सांगा. नाही नाही गाडी हा घ्या मला गाडी घ्या. असा तुम्ही नाही तर जा घरी बाबा. गर्दी नका करू. कलेक्टरला फोन लावते आरटीसी सरांना. माझा फोन नाही इकडे. पेट्रोलची कॅन आहे आपल्या गाडीची. आता जे होईल ते होईल बघू. मरू नाही तर जगू. यांना परत एकदा स्वातंत्र्य दाखवूनच देऊ काय कॅन घेऊन यायला सांगतो. विषय क्लिअर केला ना कलेक्टरने. परत कलेक्टरकडे चला. ते सांगतील तसं करूया. ते सांगतील तसं करूया. काय अडचण आहे म्हणजे माझं चुकलं काय? गुन्हा सांगा काय? FIR दाखवा. नोटीस काय द्या मला अगोदर. पोलीस स्टेशनला मी काय गुन्हेगार आहे का? परवानगी घेऊन देऊ शकत नाही का? कशाची परवानगी? परवानगीचं मी काय भ्रष्टाचार केलाय का? मी का पैसे घेतले का? ओ मॅडम ओ मॅडम मी काय एखादी पोरगी छेडली का? भ्रष्टाचार केलाय मी तुम्ही मला सांगा. मी सर हे बघा मी असा माणूस आहे. मरेल इथं मी एवढा आरडाओरडा करायचा. मी काय गव्हर्नर काय? चोर एखादा रात्रीचा वाळू चोरतो त्याला नाही पकडा. हा ऐका जरा. मारा मला तुम्ही. ऐका जरा. ओ मॅडम इथून काय मी बलात्कार केला का? रेप केला कोणाचा? ओ मॅडम काय मी भ्रष्टाचार नाही केला. 4 रुपये घेतले ना टेबला खालून मी. ओ मॅडम पैसे नाही घेतले मी. तुमच्या आई अरे पैसे घेतले नाही मी टेबला खालून. भ्रष्टाचार नाही केला मी आवाज उचलला जनतेसाठी. आवाज उचलणार मी. काम असतात करेल मी काम या पद्धतीनं. जर तुम्हाला ही भाषा समजत असेल बिलकुल ऐकणार नाही मी. आता आत्मदान करणार आहे. आता तुम्ही पद्धतीने देऊ शकता. तुम्ही हे पद्धतीने देऊ शकता. कलेक्टरला बोला. आरडाओरडा करायची काय गरज आहे? मी बोलतो. आरडाओरडा करायची काय गरज आहे? मला सांगा. तुम्ही पण सर्वसामान्य कामांसाठी जाता कार्यालयांमध्ये. ही थोडी पद्धत असते. पण मी पोलीस स्टेशनला येणाऱ्या प्रत्येकाला येणार. मरल पण पोलीस स्टेशनला येणार. माझा स्वाभिमान आहे. येणार नाही मी. मी का गुन्हेगार आहे?
हे मॅडम अधिकारी झाले का? मी का अनपड आहे का? मला मी कायदा कळतंय नाहीये. नाहीये म्हणजे मी काय इथं चोरी करायला आलोय का? चोरी करायला आलोय का मी इथं? निवेदन चाललंय घरी ते. ठीक आहे ना, बघू तिथे नाही बघू ना म्हणजे काय तुम्ही इंग्रज आहे काय? बघू नका येणार नाही मी. गोळ्या घाला ते काढा आमच्या छाताडामध्ये तुम्ही. आम्हाला शिक्षक देणार नाही, आम्हाला आवाज उचलू देणार नाही. पैसे तिकडे चालतात टेबला घालून सगळे अधिकारी. अरे, काम पद्धतीने काय पद्धत नसते आम्हाला हीच पद्धत कळणार. ही पद्धत योग्य आहे तुमच्यासाठी. आरडाओरडाची पद्धत असते हीच का? पद्धत योग्य आहे तुमच्यासाठी. असं करायचं. बाहेर आरडाओरडा करून सगळे येणारे प्रत्येकावरती हे होतंय त्याचा परिणाम. होऊ द्या ना. नाही, मग इथे झाल्याच सगळे- पाहिजे. तेच हेतू आहे माझा. सगळे लोक तोच हेतू आहे. प्रत्येक नागरिक जागा झाला पाहिजे. तुमचे गुलाम म्हणून जगणार नाही आम्ही. तुम्ही नौकर आहे आमच्या मॅडम. आमच्या कर्जातून आमच्या टॅक्स मधून पगार होतो मॅडम तुमचा. तुमचे लेकरं बाळा आमच्या टॅक्स मधून शिकताय. विसरू नका तुम्ही. पगार होतो ना महिन्याला तुमचा आमच्या टॅक्स मधून होतो. हा, दादागिरी नाही ऐकणार आम्ही. चला बाकीची गर्दी बाजूला चला. चल रे बेटा.